नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज खूप अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. आजचा जर आपण बघितला तर 24/8/2026 आज जो लोकमत आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं पुणे मंडळासाठीची लॉटरी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. लोकमतमध्ये अजून लाईव्ह ऑफिशियल वेबसाईटवर त्याच्या डिटेल्स अवेलेबल नाही आहे, पण जी आपण प्रतीक्षा करत होतात की फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या स्कीमसुद्धा होल्ड झाल्या आणि त्या नंतर काही अपडेट आलं नाही. त्यानंतर म्हाडाकडून सांगितलं गेलं होतं की त्या स्कीम येणाऱ्या अपकमिंग लॉटरीमध्ये इन्क्लूड केल्या जातील आणि नवीन लॉटरी लवकरच येईल. आणि आपणही आपल्या चॅनलवर यूट्यूबवर ह्यावर व्हिडिओ केला होता की ऑगस्ट एंडला किंवा सप्टेंबरमध्ये म्हाडाकडून पुणे मंडळासाठीची लॉटरी येईल आणि ती आलेली आहे. जे कोणी म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा करत होतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं अपडेट आहे. आजचं जर आपण लोकमत पेपर जर बघितला तर 8 नंबर पेजला पुणे एडिशनमध्ये 4,462 घरांची भव्य सोडत निघणार आहे, अशा पद्धतीची एक जाहिरात म्हाडाकडून आलेली आहे. ती डिटेल आपण बघणार आहोत की जाहिरात काय आहे, त्याची टाईमलाईन काय आहे. तर 4,462 घरं आहेत ह्या सोडतीमध्ये. त्याची जर आपण ऑनलाईन अर्जाची सुरुवात आहे ती आजपासूनच सुरू झालेली आहे. पेमेंटसाठी सुद्धा जी डेट आहे ती आजच पेमेंटसुद्धा स्टार्ट होणार आहे आणि जो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती 15/9/2026 दिलेली आहे. आज 24 आहे, जवळपास 20 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. याच्यामध्ये बदल होऊ शकतो, पण रजिस्ट्रेशन किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही स्टार्ट करून घ्या किंवा डॉक्युमेंट जर तुमचे पेंडिंग असतील तर तेही नक्की काढण्याची सुरुवात करून घ्या. कारण जी ऑनलाईन रक्कम आहे ती 15/9पर्यंतच दिलेली आहे. RTGS किंवा NFT एक दिवसाचा अतिरिक्त कालावधी दिलेला आहे. आणि ही जी ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे ते 29/9ला आणि जी दावे हरकती दाखल करायची आहेत ते 1/10/2026 आणि जी अंतिम यादी फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे 8/10/2026 आणि सोडत आहे 13/10/2026 म्हणजे ऑक्टोबरमध्ये ह्याची सोडत आहे 13/10/2026. ॲप्लिकेशनच्या एंड डेटमध्ये आत्तापर्यंतचं एक्सपिरियन्सनुसार बदल होत गेलेला आहे. तरीसुद्धा लवकरात लवकर EMD अमाऊंट जरी नाही भरलं तरी रजिस्ट्रेशन करा. त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते चेक करा. ॲप्लिकेशन कुठं करायचं, काय करायचं, त्या संदर्भात जे काही स्कीम आहे त्याच्याबद्दलच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरून नक्की प्रसिद्ध होतील. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर नक्की तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा संपर्क करू शकता किंवा काही क्वेरी असेल तर तिथे तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा इतर गोष्टींसाठी नक्की मेसेज किंवा कमेंट करू शकता. आता ह्याच्या डिटेल्स जर आपण बघितल्या तर 15% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजना पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतल्या स्कीम दिलेल्या आहेत. त्याच्यात जर आपण लोकेशन सध्या बघूया, डिटेल आपण नंतर बघणारच आहोत. काही मांजरी खुर्दमध्ये आहेत, म्हाळुंगे, भुगाव असेल, जांभे, जे ह्या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या प्रथम आलेल्या आहेत, ह्या ऑलरेडी आलेल्या आहेत. त्याच्यातले काही रिमेनिंग असतील ते नव्याने आलेले आहेत. तर अशा पद्धतीने ही 15% मधले आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 20% खूप साऱ्या स्कीम आहे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गतल्या. द्वितीयमध्ये ज्या ऑलरेडी आलेल्या होत्या त्या काही स्कीम आहेत. धानोरीच्या आहेत, मोहम्मदवाडी, शेवाळवाडी, वारजे असेल, कात्रज असेल, हडपसर असेल, पाषाण, कोंडवा बुद्रुक, धानोरी, खराडीमधलं झैनी लाईटचं सुद्धा प्रोजेक्टमधल्या 3 सदनिका आहेत. त्याच्यानंतर हांडेवाडी असेल, बाणेर असेल, धायरी असेल, लोहगाव असेल, बिबीवाडी, बाणेर, हडपसर, फुरसंगी, वावदान, लोहगाव, धानोरी, वडगाव, आंबेगाव, मोहम्मदवाडी, हडपसर, मुंडवा, धायरी, हडपसर, वारजे, उंडरी, मुंडवा, उंडरी, धायरी, मोहम्मदवाडी, वडगाव, लोहगाव, कोंडवा, धानोरी, घोरपडी, येवलेवाडी, मोहम्मदवाडी, कोंडवा, वडगाव, फुरसंगी, बावदान, पाषाण, आंबेगाव, मुंडवा, कोंडवा बुद्रुक, बाणेर, अशा पद्धतीच्या इतक्या सगळ्या लोकेशनसाठीच्या स्कीम आहेत. जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचा डिटेल जी माहिती पुस्तिका आहे ती आपण नक्की जेव्हा अपलोड होणार आहे तेव्हा नक्की चेक करणार आहोत. तोपर्यंत एवढंच विनंती आहे, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्यांनी त्वरित जे उत्पन्नाचा दाखला असेल किंवा
जर तुमचं डोमासेल 2018 नंतरचं नसेल तर ते डॉक्युमेंट काढून घ्या आणि तयारीला लागा. ॲप्लिकेशन तुम्ही म्हाडाची जी एंड डेट आहे त्यामध्ये जर बदल झाला तर तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी वेळ भेटू शकतो, पण त्याची वाट न बघता सुरुवातच आपण रजिस्ट्रेशन करून किंवा ॲप्लिकेशन सिलेक्ट करून ॲप्लिकेशन करण्यापर्यंतची प्रोसेस ॲटलिस्ट करून ठेवा. EMD अमाऊंट भरू नका, कारण बऱ्याचदा काय होतं की ॲप्लिकेशन डेट जर चेंज झाली तर आपली अमाऊंट अडकून राहते. तर त्यासाठी एक करायचं की रजिस्ट्रेशन करून ठेवायचं, ॲप्लिकेशन करून ठेवायचं, स्कीम सिलेक्ट करून ठेवायच्या, पण जी EMD अमाऊंट आपण भरतो ती जी लास्ट डेट आहे त्याच्या जवळपास 1-2 दिवस तुम्ही भरू शकता, कारण ॲटलिस्ट तेवढे दिवस तरी तुमची अनामत रक्कम तिथे अडकून राहणार नाही. जर डेटमध्ये चेंज झाला तर लवकर जर त्याचं अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. आणि रजिस्ट्रेशनसाठी बिंदास तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही नक्की DM करा. आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे आपलं माहिती घर, त्या ठिकाणीसुद्धा आपण जर इंडिव्हिज्युअल काही क्वेरी असतील तर नक्की त्यावर कमेंट किंवा जे काही अपडेट्स आहे ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि यूट्यूब चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण जे काही अपडेट्स असतील किंवा प्रत्येक स्कीमच्या ज्या डिटेल्स आहे, काय त्या ठिकाणी महारेरावर काय दिलेलं आहे किंवा तो प्रोजेक्ट लोकेशन कुठं आहे, तिथलं मार्केट रेट काय आहे आणि म्हाडाच्या किमती काय दिलेल्या आहेत, त्याचा एरिया असेल, सगळ्या गोष्टी आपण आपल्या ज्या यूट्यूब चॅनलवरून व्हिडिओ मार्फत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता जर प्राईस जर आपण बघितलं तर जवळपास एक 10 ते 30 लाखाच्या रेंजमध्ये जवळपास सगळ्या फ्लॅटच्या प्राईज आहे. काही ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी आहेत 35 लाख आहे, 32 लाख आहे, जे 2 BHKच्या आसपासच्या आहेत. बट जर आपण बघितलं 20% आणि 50%च्या स्कीम, तर ह्या प्राईज सध्याच्या मार्केटनुसार तरी ज्या जस्टिफाय करणाऱ्या प्राईज आहे, कारण आत्ताचं करंट मार्केट खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आणि त्यामुळं जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर नक्की ह्या म्हाडाच्या स्कीम चेक करा. आणि असाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.